अभ्यास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाचे महत्व आपल्या गाथेच्या माध्यमातून सांगणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं सांगणारे संत शिरोमणी संत सावतामाळी महाराज. ज्या मातेच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आणि ज्या कर्तृत्वान पुरुषानं हे देखणं सत्यामध्ये उतरवलं असे जानता राजा प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णु विश्व वंदितः साहसोन शिवसैषा मुद्रा भद्राय राजते अशी लोककल्याणकारी राजमुद्रेची निर्मिती करणारे लोककल्याणकारी राजा बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज. सगळ्याच लढाई या तलवारीच्या जोरावरती लढल्या जात नाही. काही लढाया या बुद्धीच्या जोरावरती लढल्या जातात असे सांगणारे आणि वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषणम नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिणारे, त्यानंतर 7 शतक नायिका भेद आणि नकशिक यांसारखे ग्रंथ लिहिणारे विद्वान राजे आणि पराक्रमी योद्धे स्वराज्याचे दाखलेदनी छत्रपती संभाजी महाराज. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या दाकावर वाघांना माणसासारखं जगवणारी अनेक माणसं मी पाहिली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय शिक्षणाच्या माध्यमातून माणसांना वाघासारखा बनवणारा वाघ मी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पाहिला. आणि ते वाघ म्हणजे आदरणीय शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज. आणि आज ज्यांची 194वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करतोय अशा भारतातील पहिल्या महिला शिक्षिका मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि भारतातील करोडो अस्पृश्यांना गुलामगिरीतून मुक्त करणारे मुक्तिदाते, सिम्बॉल ऑफ नॉलेज आणि आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्वांना तुमच्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मी विनम्र अभिवादन करतो. खऱ्या अर्थाने मला कल्पना आहे की या ठिकाणी उशीर देखील झालेला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी सावधान मध्ये बसायचं. बैठे सावधान. अतिशय छान. खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी श्री संत सावतामाळी महाराज तरुण मंडळ न्यू आघाडी ग्रुप नानोली आणि समस्त ग्रामस्थ नानोली यांच्या माध्यमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 194वी जयंती या ठिकाणी संपन्न होत असताना दुग्ध शर्करा योग या ठिकाणी न्यू आघाडी ग्रुप नानोली यांच्या माध्यमातून केलेला आहे. खऱ्या अर्थाने मावळ तालुक्याचे कार्यसम्राट दमदार लोकप्रिय आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किल्ले बनवा या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा देखील या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होतो. खऱ्या अर्थाने मी नेहमी कार्यक्रमाच्या निमित्ताने बाहेर जात असतो. महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या होत असतात. त्यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध उपक्रम साजरे केले जातात आणि त्यावेळी काही लोक मला विचारतात की सर याने काय उपयोग होतो का, याने काय फरक पडतो का, महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्यानंतर काही फरक पडतो का. आणि तेव्हा मी त्यांना सांगत असतो, विष्णू नागर नावाचे एक कवी आहेत. ते कवी असं म्हणतात की मौसम बदलता है तो फरक पड़ता है, चिड़िया चहकती है तो फरक पड़ता है, आदमी अकेले लड़ता है तो फरक पड़ता है, किसी का किसी के साथ प्रेम हो जाता है तो फर्क पड़ता है, आत्महत्या होती है, भूख बढ़ती है तो फर्क पड़ता है, यहां तक कि ये कहने से आप में और दूसरों में कि क्या फर्क पड़ता है तब भी फर्क पड़ता है. इसीलिए फर्क लाने वालों के साथ लोग खड़े हो जाते हैं और लोग कहने लगते हैं हाँ हाँ फरक पड़ता है. आणि तो फरक पडावा, लोकांमध्ये प्रबोधन व्हावं, समाज जागृती व्हावी म्हणून जयंत्या साजऱ्या केल्या जातात. आणि आज या ठिकाणी न्यू आघाडी ग्रुप नानोली आणि संत सावतामाळी महाराज मित्र परिवाराच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली जाते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने काय कोणती स्पर्धा आयोजित केली? तुम्ही सगळे होते त्याच्यामध्ये बरोबर. त्या ठिकाणी सगळे अतिशय छान पद्धतीने त्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज हा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा
जागा ठेवण्याचं, जागृत ठेवण्याचं काम आज या ठिकाणी तरुण मंडळाने केलेलं आहे. या ठिकाणी आमचे संकेत भैया असतील, अंकुश दादा असतील, यांनी किल्ले बनवा ही स्पर्धा या गावामध्ये गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी आयोजित करतायत. खऱ्या अर्थाने युनेस्कोने म्हणजे जागतिक वारसा स्थळे म्हणून आपल्या महाराष्ट्रातल्या 12 किल्ल्यांना त्या ठिकाणी स्थान दिलेले. आपल्या मावळमधील लोहगड या किल्ल्याला देखील जागतिक वारसा स्थळ म्हणून त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. आणि ही आपल्या सर्व मावळवासियांसाठी, महाराष्ट्रवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तो वसा आणि वारसा मुलांमध्ये, तरुणांमध्ये रुजवण्याचं काम न्यू आघाडी ग्रुप नानोली यांच्या माध्यमातून केलं जाते. कारण याच गडकिल्ल्यातून स्वराज्य राखले, याच गडकिल्ल्यातून स्वराज्य स्थापले, याच गडकिल्ल्यातून मावळा लढला आणि याच गडकिल्ल्यातून महाराष्ट्र घडला. या गडकिल्ल्यातून महाराष्ट्र घडलाय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलंय की आम्ही ज्यावेळी या गडकिल्ल्यांचं परीक्षण करत होतो, प्रशांत दादा, अतुल भाऊ, त्यावेळी अतिशय उत्तम प्रकारे किल्ले बनवले. या ठिकाणी शिवनेरी किल्ला असेल, प्रतापगड असेल, पुरंदर असेल, सिंधुदुर्ग मधील किल्ले असतील, वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले अतिशय चांगल्या प्रकारचे या ठिकाणी बनवले. शिवनेरी किल्ला देखील अंकुश भाऊ आपण पाहिलं, अतिशय छान. म्हणजे जशा प्रकारे जुन्नर मध्ये शिवनेरी किल्ला आहे, सेम तशा प्रकारची प्रतिकृती या ठिकाणी नानोली गावामध्ये बनवली होती. 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551 छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झालाय. मी थोडस का सांगतोय, कारण तो जो इतिहास आहे तो मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झालाय. 19 फेब्रुवारी शिवनेरीवर सूर्य जन्मला, तेज तयाचे झाकेना, फौज तयाच्या रणमर्दांची, खेळ झुंजीत ही वाकेना. तो शिवनेरी किल्ला. आणि 14 मे 1657 किल्ला पुरंदर. या पुरंदर किल्ल्यावरती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. जुलुमशाहीचा होता एक काळ, अन्यायाची नाळ बांधलेली. त्यावेळी अन्याय होता, परंतु त्या ठिकाणी संभाजी महाराजांनी आपल्या विद्वत्तेच्या माध्यमातून, शौर्याच्या माध्यमातून कार्य केलं आणि खऱ्या अर्थाने जे आक्रमक होते त्यांच्या विरोधामध्ये बंड पुकारलेला आहे. आणि आज प्रत्येक माणसाच्या काळजामध्ये संभाजी महाराजांचं नाव जे आपल्याला पाहायला मिळतं. आजही इथल्या माणूस जातीत हर एक जळत्या दिव्याच्या वातीत, मर्दांच्या छातीत शंभूराजा. आज हे सर्वजण आपल्या हृदयामध्ये स्थान करून आहेत. का तर त्यांनी आपल्या सर्वांसाठी कार्य केलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने ते आपल्यासाठी या ठिकाणी आहेत. भाऊ, मी या ठिकाणी, अतुल भाऊ, मी नेहमी न्यू आघाडी ग्रुप यांच्या बरोबर काम करत आलोय. गेल्या काही वर्षापासून मी देखील या ठिकाणी परीक्षण करत आलोय. परंतु खऱ्या अर्थाने यांचं कौतुक करावं लागेल. आणि खऱ्या अर्थाने असं म्हणतात की दान देणारी ही लोक खूप कमी असतात, समाजासाठी काम करणारी ही लोक नेहमी कमी असतात. तर एका सुभाषितकाराने फार छान म्हटलंय. तो असं म्हणतो की शतेषु जायते शूर हा, सहस्रेषु पंडित हा, वक्ता दस सहस्रेषु दाता भवती वानवा. म्हणजे 100मध्ये एक शूर होतो, हजारांमध्ये एक विद्वान होतो, 10,000मध्ये एक वक्ता होतो. परंतु दान करणारी लोक ही तुरळक असतात, ती कमी असतात. ती न्यू आघाडी ग्रुप नानोली मधील कार्यकर्त्यांसारखे आणि तुमच्या सर्वांसारखे असतात. तर खऱ्या अर्थाने दान करणारी लोकांना आपण जपलं पाहिजे. या निमित्ताने मी निश्चितप्रमाणे सांगेन, खऱ्या अर्थाने आज सावित्रीबाई फुले यांची 194वी जयंती आपण या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे साजरी करतोय. सरांनी देखील चांगल्या प्रकारे या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि समाज सुधारक कवयित्री होत्या. आणि त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी कुठे झाला? सातारा जिल्ह्यामधील नायगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. आणि खऱ्या अर्थाने आई लक्ष्मीबाई आणि वडील खंडेराव नेवसे पाटील यांच्या पोटी मात्र त्यांचा जन्म झालेला आहे. आणि वयाच्या 9व्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्या बरोबर झालेला आहे. खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले सांगण्या अगोदर ज्योतिबा फुले सांगणे आवश्यक आहे. कारण ज्योतिबा फुले सांगितल्याशिवाय सावित्रीबाई फुले पूर्ण होऊ शकत नाही आणि सावित्रीबाई फुले शिवाय ज्योतिराव फुले पूर्ण होऊ शकत नाही. खऱ्या अर्थाने ज्योतिराव फुले हे खऱ्या अर्थाने प्रबोधनकार होते. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडावरती, महाराष्ट्र खिचपत पडला होता, अन्यायाच्या वाटेवरती होता आणि शिवाजी महाराजांची समाधी माहीत नव्हती. आद्य शाहीर क्रांती ज्योती
ज्योतिराव फुले यांनी रायगडावरती गेले आणि रायगडावरती जाऊन, बाळांनो, रायगडावरती जाऊन समाधी कोणी शोधली? ज्योतिराव फुलेंनी समाधी शोधली आणि त्या ठिकाणी समाधीवरती पालापाचोळा पडलेला होता, तो पालापाचोळा बाजूला केला आणि त्या ठिकाणी असलेल्या फुले त्या ठिकाणी अर्पण करून अभिवादन केलं आणि ज्योतिबा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रदीर्घ पोवाडा लिहिला. कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्यांचा, पवाडा गातो भोसल्यांचा, छत्रपती शिवबाचा, छत्रपती शिवबाचा. हा पवाडा ज्योतिबा फुलेंनी शिवाजी महाराजांच्या जीवनावरती लिहिलेला आहे. यावेळी सरांनी सांगितलं की ज्योतिबा फुले हे श्रीमंत होते, किर्लोस्करांपेक्षा श्रीमंत होते. खऱ्या अर्थाने आपण पाहतो की समाज कार्य करत असताना काही लोक घराकडे लक्ष अजिबात देत नाही, व्यवसाय पाण्याकडे लक्ष देत नाही. तर खऱ्या अर्थाने ज्योतिबा फुले हे कॉन्ट्रॅक्टदार होते. त्यांनी कात्रजचा बोगदा, हडपसरची मंडई, खडक वाचण्याचं काम हे ज्योतिबा फुलेंनी केलंय, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्टदार होते. टाटा बिर्ला यांच्यापेक्षाही श्रीमंत ज्योतिबा फुले होते. त्या काळी पुणे विभागामधनं सर्वात जास्त टॅक्स भरणारे कोण होते? तर ते ज्योतिराव फुले होते. हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने सगळी लोक म्हणतात की ज्योतिराव फुले गरीब होते, ज्योतिराव फुले गरीब होते. तर मित्रांनो, ज्योतिराव फुले हे गरीब नव्हते, तर ते गरिबांसाठी काम करणारे नेते होते. हे लोकांपर्यंत पोहोचवण्याची आज गरज आहे. आणि त्या ज्योतिबा फुलेंना पाहिलं, त्यांनी समाजामध्ये पाहिलं की महिलांना शिक्षण भेटत नाहीये. या रूढी परंपरेने त्यांना शिक्षणापासून दूर ठेवलंय, अस्पृश्यांना, गरीब लोकांना याच्यापासून दूर ठेवलंय. बाळांनो, ऐका, थोडस ऐका, समोर लक्ष द्या रे. दूर ठेवलंय हे त्यांच्या लक्षामध्ये आलं. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. शिक्षण बाळांनो खूप महत्वाचं आहे. शिक्षणामुळे ज्ञान मिळतं, ज्ञानामुळे जीवन घडतं. त्यामुळे शिक्षण महत्वाचं आहे आणि हे ज्योतिराव फुलेंनी ओळखलं. आणि मग आपल्याला महिलांना शिक्षण द्यावं लागेल, समाजातील अस्पृश्य लोकांना शिक्षण द्यावं लागेल. आणि मग काय करावं लागेल? तर मग ज्योतिराव फुलेंनी आपल्या घरातून सुरुवात केली. आपल्या पत्नीला शिकवलं, पाटी पेन्सिल नव्हती, जमिनीवरती शिकवलं अंकुश भाऊ. आणि मग सावित्रीबाई शिकल्या आणि त्यांनी शाळा उघडण्याचा निर्णय घेतला. आणि या देशामधील ज्या अबला महिला होत्या त्यांना सबला करायचं काम सावित्रीबाईंनी हाती घेतलं. शिक्षणापासून वंचित असलेल्या या संपूर्ण अबला महिलांना शिक्षणाच्या माध्यमातून सबला केलं. आणि इथल्या कर्मठ लोकांचा तबला जर कोणी वाजवला असेल तर तो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी वाजवलेला आहे. कारण इथल्या धर्मग्रंथामध्ये लिहिलं होतं की स्त्रियांनी शिक्षण घेणं हा गुन्हा आहे, अस्पृश्यांनी शिक्षण घेणं, बरोबर ना सर? अस्पृश्यांनी शिक्षण घेणं गुन्हा आहे. म्हणजे आज ज्या मुली आपल्याला शाळेमध्ये येऊन शिकतात, वाचतात, हे पाहायला मिळतं. हे 19व्या शतकामध्ये आणि 18व्या शतकामध्ये नव्हतं. कारण धर्मामध्ये असं लिहिलं होतं की महिला या लिहू शकत नाही, महिला या शाळा शिकू शकत नाही, महिला या वाचू शकत नाही, महिला या संस्कृतचं पठण करू शकत नाही, अशा प्रकारे लिहिलं होतं. आणि या सगळ्याला छेद देण्याचं काम जर कोणी केलं असेल ते फक्त आणि फक्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी केलंय. ही गोष्ट मात्र आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. आणि हे काम सावित्रीबाईंनी केलंय. 1 जानेवारी 1848 रोजी सावित्रीबाईंनी ज्योतिबा फुलेंच्या सोबत भिडेवाडा, पुण्यातील भिडेवाडा, पुण्याला कोण कोण गेलंय? हातवर करा बाळांनो, कोण कोण गेले पुण्याला? बरोबर, शनिवार वाड्या, हात खाली करा. शनिवार वाड्याच्या तिथे भिडेवाडा आहे. आणि त्या भिडेवाड्यामध्ये ज्योतिराव फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी 1 जानेवारी 1848 रोजी या भारत देशातील पहिली शाळा उघडी केली, पहिली शाळा उघडली आणि या भारत देशामध्ये क्रांती घडून आणली. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं की शाळा उघडण्याचा तो दिवस होता, हाल अपेष्टा सहन केल्या आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा तो शाळा उघडण्याचा दिवस होता. त्यावेळी ज्योतिराव फुले म्हटले की अगं साऊ, आज आपल्याला शाळा उघडायची, आपण जाऊया. मी पुढे जातो, मुलींना गोळा करतो, घरातली सगळी कामं आटपून, बाळांनो ऐका, घरातली सगळी कामं आटपून तू पाठीमागून ये. घरातली सगळी कामं झाली बाळांनो. आणि सावित्री माई, आज ज्यांची जयंती आहे, त्या काम आटपून शाळेकडे निघाल्या. पहा, आज आपल्या शाळेमधले शिक्षक येतात, महिला शिक्षक, पण त्या काळी त्या महिला शिक्षकांना, आपल्या टीचरला किती त्रास सहन करायचा
करावा लागायचा त्याचं हे उदाहरण आहे. आपल्या मॅडम, त्या मॅडम सावित्रीबाई फुले या शाळेसाठी जायला निघाल्या. शाळेत जात असताना 2-3 पावलं घराच्या बाहेर निघाले, त्यावेळी त्यांना शिव्या शाप द्यायला लागली. लोक म्हणायला लागली, अहो ही बाई तर धर्म बाटवायला लागली. आजपर्यंत आपल्या धर्माने सांगितलंय की महिला मुली शाळा शिकू शकत नाही, वाचू शकत नाही, लिहू शकत नाही, आणि ही बाई तर आता धर्म बाटवायला निघालीये, ही मुलींची शाळा काढणार आहे म्हणे. अशा प्रकारचं बोलणं सावित्रीच्या कानावर येऊ लागलं, शिव्या शाप येऊ लागल्या. सावित्रीबाई जात असताना वाड्यावरच्या वरच्या मजल्यावरून काहींनी त्यांच्या अंगावरती पाणी टाकलं. सावित्रीबाई आपल्या पदर सावरत पुढे निघाल्या. काही कर्मठ मंडळींनी त्यांच्यावरती शेण फेकलं आणि काहींनी तर त्यांच्यावरती दगड मारला. तो दगड सावित्रीबाईंच्या कानाला लागला आणि त्या कानामधून अश्रू ढाळू लागले. तरी सुद्धा धैर्याने सावित्रीबाई पुढे चालत राहिल्या. पुढे गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी ज्योतिराव फुले दिसले. आणि बाळांनो, तुमच्यासारख्या 6 मुली त्यावेळी पहिल्या बॅचला होत्या, 6 मुली त्यांना दिसल्या आणि त्यांना आनंद झाला. शाळा सुरू झाली आणि पाटीवरती, बाळांनो तुम्ही जशा पाटी घेऊन बसल्यात ना, अशा पाटीवरती पांढऱ्या खडूने त्या ठिकाणी मुली अक्षर उमटायला लागल्या. आणि त्यावेळी सावित्रीमाईच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले. आणि त्यामधल्या एका विद्यार्थिनीने विचारलं, माई तुम्ही का रडताय? तर दुसरी मुलगी म्हटली, माई तुमच्या कानामधून रक्त येते म्हणून तुम्ही रडताय ना. तेव्हा सावित्रीमाई म्हणाल्या, नाही बाळा, माझ्या डोळ्यामधून येणारे हे जे अश्रू आहे ना, ते वेगळ्या प्रकारचं आहे. सावित्रीमाईने फार छान उत्तर दिलं. काळ्या पाटीवरती तुम्ही जे पांढऱ्या खडूने तुमच्या हाताच्या बोटांवरती जे अक्षर उमटतायत ना, त्या अक्षरांमुळे कित्येक वर्षाची जी रूढी परंपरा आहे, ती रूढी परंपरा आता संपणार आहे आणि इथून पुढे मुलींना आणि महिलांना उज्ज्वल भविष्य प्राप्त होणार आहे. आणि म्हणून माझ्या डोळ्यातून अश्रू येत आहेत, हे आनंदाचे अश्रू आहेत बाळांनो. आणि तिथून पुढे खऱ्या अर्थाने क्रांती झाली आणि मुली शिकल्या, वाचायला शिकल्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करायला लागल्या, हे आपण सर्वांनी पाहिले. परंतु खऱ्या अर्थाने इतिहास सांगत असताना आपण विद्यार्थ्यांपर्यंत आणि लोकांपर्यंत एकच गोष्ट पोहोचवतो की सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली, त्या शिक्षिका होत्या. परंतु या पलीकडे जाऊन देखील सावित्रीबाई फुलेंनी खूप महान कार्य केलेलं आहे. खऱ्या अर्थाने मी नेहमी सांगत असतो की स्वतःसाठी जे कष्ट करतात नाना, स्वतःसाठी जे कष्ट करतात त्यांचं नाव फक्त आपल्या दुसऱ्या पिढीपर्यंत असतं. आपल्याला आपल्या आजोबांचं नाव, सर बरोबर ना, आपल्या आजोबांपर्यंत नाव माहित असतं. पण जे समाजासाठी काम करतात, ज्यांचं भाऊ समाजासाठी ज्यांचं योगदान असतं, त्यांना शतकानुशतके ओळखलं जातं. 194 वर्ष झाली तरी सुद्धा आज सावित्रीबाई फुले आज आपल्यामध्ये जिवंत आहेत. अजूनही आपल्याला आपल्या खापरपंजीचं नाव शक्यतो सांगता येणार नाही, परंतु 194 वर्षानंतर सावित्रीबाई फुलेंचं नाव आपल्याला माहिती आहे. का तर जी माणसं समाजासाठी योगदान देणारी ठरली, ज्यांनी समाजासाठी काम केलं, समाजासाठी तन मन देऊन काम केलं, ती लोक अजरामर झाली. त्यापैकी एक उदाहरण म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. फक्त सावित्रीबाई फुले या शिक्षणापुरत्या मर्यादित राहिल्या नाही, तर त्यांनी समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं योगदान दिलं. स्त्री पुरुष समानता ही सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला दाखवून दिलेली आहे. खऱ्या अर्थाने 1890 मध्ये ज्योतिराव फुलेंचं पक्षाघाताने निधन झालं आणि निधन झाल्यानंतर त्यांची अंत्ययात्रा निघाली होती. त्यावेळी टिटवे धरण्याची, म्हणजे टिटवे धरलं जातं आणि त्यावेळी ते धरण्यासाठी यशवंतरावांना पुढे करण्यात आलं. परंतु त्या ठिकाणी ते टिटवे धरण्यासाठी यशवंतरावांना नकार दिला गेला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भावकी कशी असते, शिंदे भाऊ आपल्याला माहिती आहे भावकी कशी असते. भावकीने नकार दिला की यशवंतराव हा तुमचा मुलगा नाहीये, तो रक्ताचा मुलगा नाहीये, तर तो दत्तक घेतलेला विधवा महिलेचा मुलगा आहे आणि त्यामुळे तो टिटवे धरणार नाही, अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगण्यात आलं. आणि मग अशा वेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी काय केलं? त्या हरल्या नाही, तर त्यांनी काय केलं, स्वतः हातामध्ये ते टिटवे धरले आणि अंत्ययात्रेच्या समोर त्या चालू लागल्या. त्यानंतर स्मशानभूमीमध्ये जेव्हा अग्नी द्यायची वेळ आली, त्यावेळी अग्नी देण्यासाठी पुन्हा एकदा यशवंतरावाला पुढे केलं. भावकी आपल्याला माहिती कशी असती. भावकी म्हटली हे जमणार नाही, यशवंतराव काय आपल्या रक्ताचा नाही, आपल्या रक्ताचा घ्या. पुतण्या त्याच्यामध्ये अग्रेसिव्ह होता, जमणार नाही. त्यावेळी सावित्रीबाई फुलेंनी
स्त्री पुरुष समानता दाखवून दिली आणि आपल्या पतीला इतिहासामध्ये प्रथमतः अग्नी देणारी महिला कोण असेल तर ते फक्त आणि फक्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. अशा प्रकारे स्त्री समानता स्त्री पुरुष समानता कोणी दाखवून दिली असेल तर सावित्रीबाई फुलेंनी ही स्त्री पुरुष समानता दाखवून दिलेली आहे. खऱ्या अर्थाने त्या पुढे जाऊन सावित्रीबाई फुलेंनी महाराष्ट्राच्या इतिहासामधली सगळ्यात पहिली गोष्ट कोणती असेल ती केली आहे ते म्हणजे आंतरजातीय विवाह. सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले हे समाज प्रबोधनाचे काम करत होते. सत्यशोधक चळवळीची त्यांनी स्थापना करून ते काम करत होते. आंतरजातीय विवाह जर केला तर या ठिकाणी जाती व्यवस्था जी आहे ती संपुष्टात येईल आणि म्हणून या महाराष्ट्रातला पहिला आंतरजातीय विवाह क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी घडवून आणला. यशवंतराव हा विधवा महिलेचा पुत्र होता, त्याला कोणी मुलगी देत नव्हतं आणि अशा वेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी ज्ञानोबा कृष्णाजी ससाने यांची मुलगी राधा हिच्या बरोबर आंतरजातीय पहिला हा महाराष्ट्राच्या मातीमधील महाराष्ट्राच्या इतिहासामधील पहिला आंतरजातीय विवाह लावून दिला, त्या म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. खऱ्या अर्थाने अशा प्रकारचं कार्य सावित्रीबाई फुलेंनी केलेलं आहे. आणि मागच्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलं की कोविड-19चा प्रादुर्भाव तुम्हाला माहिती का सगळ्यांना कोविड आलं होतं त्यावेळी कोणी कोणाशी बोलत नव्हतं, सगळ्यांची घरं बंद होती, कोणी कोणाला स्पर्श करत नव्हता कारण तो संसर्गजन्य रोग होता. संपूर्ण जगावरती त्यावेळी हे संकट आलेलं होतं आणि अशाच प्रकारचं 1857 साली देखील बाळांनो 1857 साली देखील पुण्यामध्ये प्लेगची साथ आली. ती सुद्धा कोविड सारखी संसर्गजन्य होती आणि त्यावेळी घरातून कोणी बाहेर पडत नव्हतं. त्यावेळी रेप्टो हे अधिकारी जे होते ते मात्र त्यांचा खून करण्यात आला आणि पुण्यामध्ये देखील कोणी राहत नव्हतं. तर अशा वेळी फक्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि सत्यशोधक समाज चळवळ पुढे आली आणि त्यांनी प्लेग मध्ये काम केलेलं आहे. त्यामध्ये खऱ्या अर्थाने एक मुलगा तो कोंडव्याला 10 किलोमीटर ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी आजारी पडलेला होता. हे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना कळालं आणि त्या 10 किलोमीटर गेल्या आणि 10 किलोमीटर त्या मुलाला घेऊन आल्या पुण्यामध्ये आणि त्याच्यावरती उपचार केला आणि त्या मुलाला बरं केलं. म्हणजे अशा प्रकारे खऱ्या अर्थाने प्लेग योद्धा म्हणून देखील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी काम केलेलं आहे. आपण देखील पाहिलं काही लोकांना कोरोना योद्धा म्हणून देखील सन्मानित करण्यात आलं, त्यांनी देखील चांगल्या प्रकारचं काम केलं. अशाच प्रकारचं 1857 साली देखील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या प्लेग योद्धा म्हणून त्या ठिकाणी ओळखल्या गेलेल्या आहेत. ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची ओळख आणि हे त्यांचं कार्य आहे. परंतु खऱ्या अर्थाने त्यांचं योगदान जर म्हणायचं झालं तर अनेक क्षेत्रांमध्ये मुली आता पुढे असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी सरांनी देखील सांगितलं की लेफ्टनंट कर्नल ही मुलगी देखील आपली भारताची झालेली आहे. म्हणजे तिन्ही सैन्य दलाची प्रमुख देखील आपल्या देशामध्ये मुलगी आहे. राष्ट्रपती पंतप्रधान ही आपल्या देशाची मुलगी आहे, महिला आहे. हे कोणामुळे बाळांनो महिला या सर्वोच्च पदाला पोहोचल्या हे कोणामुळे तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे झालेला आहे. आणि या योगदानामुळे आज गावगाड्यातील सरपंच, आता आपण पाहिलं प्रत्येक गावामध्ये महिला सरपंच आहे, गावगाड्यातील सरपंचापासून तर देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत राष्ट्रपती पंतप्रधान पदापर्यंत महिला आज बनू शकल्या, कार्यभार सांभाळू शकल्या आणि ते फक्त आणि फक्त कोणामुळे असेल तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच असेल. परंतु आज समाजामध्ये आपण पाहतो की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना महिला विसरल्या, मुली विसरल्या. ज्यांच्यामुळे आज आपण उच्च पदावरती पोहोचलो त्यांना मात्र त्या विसरलेल्या आहेत. भिडेवाड्यामध्ये काही न्यूज माध्यमांनी मीडिया माध्यमांनी त्या ठिकाणी बाईट घ्यायचा प्रयत्न केला की सावित्रीबाई फुले कोण, मुलींना विचारलं, महिलांना विचारलं सुद्धा भाऊ. तर त्या ठिकाणी त्यांना ते म्हणले आम्हाला माहित नाही. सावित्रीबाई फुले कोण आम्हाला माहित नाही. भिडेवाडा कुठे आम्हाला माहित नाही सर. म्हणजे आज जर परिस्थिती पाहिली तर सावित्रीबाई फुले कोण हेच काही मुलींना आणि महिलांना माहित नाही. परंतु त्यांच्यामध्ये सावित्रीबाईंचं कार्य रुजवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची. मग त्यामध्ये शिक्षक असतील, लोकप्रतिनिधी असतील, या सर्वांची ती जबाबदारी आहे. ज्यांनी समाजासाठी काम केलं त्यांच्यामध्ये सावित्रीबाई फुलेंचे विचार रुजवले गेले पाहिजेत हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. खऱ्या अर्थाने आज सावित्रीबाई फुले यांची 194वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करतोय. परंतु सर आपण या ठिकाणी नेहमी शाळांमध्ये बालिका दिन साजरा करतो, पण एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आपल्या शिक्षणातील योगदान म्हणून
त्यांची जयंती ही शिक्षक दिन म्हणून साजरा केली गेली पाहिजे. शिक्षक दिन म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरा केली पाहिजे, तर आणि तरच त्यांना ते अभिवादन ठरेल असं मला वाटतं. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा अशा प्रकारची केंद्र सरकारकडे देखील शिफारस केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थाने त्यांना भारतरत्न मिळेल अशी मला या ठिकाणी निश्चितप्रमाणे अपेक्षा वाटते. अधिक वेळ न घेता या ठिकाणी आपण सर्वांनी माझं मनोगत मन लावून ऐकलं. बाळांनो, माझं मनोगत मन लावून तुम्ही ऐकलं त्याबद्दल मी सर्वांचे मनोगत व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी न्यू आघाडी ग्रुप नानोली आणि संत सावतामाळी महाराज मित्र परिवार आणि समस्त ग्रामस्थ नानोली आपण सर्वांनी मला बोलवलं, माझा मान सन्मान केला, मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय सावंत. धन्यवाद मोरे सर. आपण आपल्या अथांग अशा वाणीतून या ठिकाणी कार्यक्रमाला प्रबोधित केलं. तर प्रथमतः आपलं या